नर्मदे हर. आज दाखवते पुरणपोळी. होळी आणि पोळी हे सूत्र बरोबर आहे आणि सगळे पारंपरिक रेसिपी म्हणून वारंवार करत असतात. नेहमी सर्वांच्याच घरी होते होळीची पुरणपोळी. तर मी आज तुम्हाला पुरणपोळी दाखवणार आहे. तर हे कणकीचं आणि थोडासा मैदा घालून हे पीठ कणिक भिजवलेली आहे आणि एवढीशी कणिक आणि हा मोठा गोळा पुरणाचा, वाटलेल्या पुरणाचा मोठा गोळा. तर ती पुरणपोळी चांगली लागते. अशी भरायची, पारीसारखं करत पुरण आत पूर्ण जातं आणि मग ती पोळी लाटायची आणि ती पोळी खुसखुशीत छान. आज एवढ्या पोळ्या इथे झालेल्या आहेत आणि सगळ्या सकाळीसुद्धा 50 मी पोळ्या केल्या, म्हणून आज व्हिडिओ टाकायला उशीर होत आहे. या पण ऑर्डरच्या आणि सकाळी पण ऑर्डरच्या 50 पोळ्या दिल्या करून. असं हे पुरण बंद करून घ्यायचं. छोटासा मैद्याचा, कणकीचा आणि मैद्याचा मिश्रण. आणि आता हे त्यात एवढं मोठं पुरण भरलं आहे. थोडंसं पीठ घ्यायचं. मी पोळपाटाला फडकं लावून घेतलं आहे म्हणजे चिकटत नाही त्याकरता. आणि आधी हाताने दाबून घ्यायचं कणिक. पोळी लाट अशी करायची आणि मग थोडं हलक्या हाताने लाटण्याने लाटायची. अलगद लाटली, जोर अजिबात द्यायला लागत नाही आणि ती पोळी वाढते. पूर्ण पोळपाटभर पोळी लाटलेली आहे आणि आता ती पेपरवर घेऊन तव्यावर टाकायची. पीठ जराही नाही आहे म्हणून काही पीठ काढण्याची आवश्यकताच नाही आहे. एक बाजू भाजून घ्यायची, पुन्हा पेपरवर घेऊन उलटायची म्हणजे सोपं जातं, मोडत नाही पोळी. पेपरवर घेऊन उलटली, पुन्हा पोळी फुगायला लागली. अशी खरपूस पोळी होते आणि चवीलाही उत्तम लागते. पूर्ण भरलेलं पुरण असल्यामुळे गोडीला अप्रतिम असते. अशी ही खमंग, खुसखुशीत आणि मधुर पोळी नेहमी होळीला खावी. कशी वाटली होळीची पोळी नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि धुलिवंदनाच्या सर्वांना नर्मदा गृहोद्योगातर्फे तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नर्मदे हर.